नमस्कार. आजचा विषय किल्ले जिंकणं सोपं होतं, पण मन जिंकणं कठीण. प्रत्येक उद्योजकाने शिवरायांकडून शिकायलाच हवी अशी गोष्ट. राजीनामा देतो सर, तो कर्मचारी शांतपणे म्हणाला. 5 वर्षापासून कंपनीत होता. कंपनी वाढत होती, उलाढाल वाढत होती, ऑफिस मोठं झालं होतं, पण टीम छोटी होत चालली होती. संस्थापकाने विचारलं, पगार कमी आहे का? तो हसला, नाही सर. मग? काही सेकंद शांतता आणि त्याचं उत्तर, सर, आम्ही तुमच्यासाठी काम करतोय, पण कशासाठी काम करतोय हेच आम्हाला माहित नाही. त्या एका वाक्याने एका उद्योजकाचा संपूर्ण व्यवसाय डोळ्यासमोर उभा राहिला. आपण समजतो व्यवसायाची सुरुवात भांडवलाने होते, किंवा चांगल्या प्रोडक्टने, किंवा मार्केटिंगने. पण इतिहास वेगळी गोष्ट सांगतो. प्रत्येक महान व्यवसाय आणि प्रत्येक महान साम्राज्य सुरुवातीला एका विचारातून जन्माला येतं. इमारत नंतर उभी राहते, आधी उभं राहतं ध्येय. 300हून अधिक वर्षापूर्वी एका तरुणाने स्वराज्याचा विचार मांडला. त्या काळात लोक म्हणत होते, हे अशक्य आहे. मोठ्या शक्तींना हरवणं शक्य नाही. आपल्याकडे साधनं नाहीत. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी किल्ले जिंकले नाहीत. सर्वात आधी लोकांच्या मनात हरवलेला विश्वास जिंकला. कारण विश्वास जिंकला की माणूस स्वतःच अशक्य गोष्टी शक्य करायला लागतो. आजचा उद्योजकही अगदी हाच संघर्ष लढतो. आपण खूप छोटे आहोत. मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा कशी करणार? मार्केट भरलंय, आता उशीर झाला, हे विचार बाहेरून येत नाही. ते आपल्या मनातच जन्म घेतात. आणि एकदा मन हरलं की बाजार जिंकणं अशक्य होतं. मला एका तरुण उद्योजकाची आठवण येते. त्याचा छोटासा फूड ब्रँड होता. पहिल्या वर्षी नफा जवळजवळ नव्हताच. लोक म्हणाले, हे चालणार नाही, काहीतरी दुसरा व्यवसाय कर. पण त्याने एक प्रश्न स्वतःला विचारला, मी फक्त पैसे कमावण्यासाठी व्यवसाय करतोय, की लोकांच्या आयुष्यात काही बदल घडवण्यासाठी? त्या प्रश्नाने त्याची दिशा बदलली. त्याने प्रत्येक उत्पादनामागचं कारण स्पष्ट केलं, टीमला ध्येय सांगितलं, ग्राहकांना फक्त वस्तू विकल्या नाहीत, विश्वास दिला. आज त्याच्या कंपनीची अनेक शहरांमध्ये ओळख आहे. लोक त्याचा ब्रँड विकत घेत नाहीत, ते त्याच्या विचारावर विश्वास ठेवतात. याच ठिकाणी शिवाजी महाराज आपल्याला सर्वात मोठा व्यवसायाचा धडा शिकवतात. त्यांनी फक्त सैनिक तयार केले नाहीत, त्यांनी ध्येयासाठी जगणारी माणसं तयार केली. तानाजी, बाजीप्रभू, मुरारबाजी ही नावं इतिहासात आहेत. पण अशा हजारो सामान्य मावळ्यांनी एक असामान्य स्वराज उभं केलं. व्यवसायातही तसंच असतं. जर प्रत्येक निर्णय फक्त संस्थापक घेणार असेल तर तो व्यवसाय नाही, ती एक मोठी नोकरी आहे. खरा व्यवसाय तेव्हा तयार होतो जेव्हा तुमची टीम तुमच्या अनुपस्थितही योग्य निर्णय घेते. आणि म्हणून शिवाजी महाराजांची खरी ताकद तलवारीत नव्हती, ती व्यवस्थेत होती. त्यांनी संस्था उभारल्या, विश्वास निर्माण केला, जबाबदारी दिली, नेते घडवले. म्हणून त्यांच्यानंतर स्वराज्य जिवंत राहिलं. तुमच्या व्यवसायाचंही तसंच आहे. जर कंपनी तुमच्या एका दिवसाच्या अनुपस्थितीत थांबत असेल तर तुम्ही कंपनी बांधली नाही, तुम्ही स्वतःभोवती कामाचं जाळं उभं केलं आहे. आज रात्री ऑफिस बंद करण्यापूर्वी आरशात स्वतःला फक्त 3 प्रश्न विचारा. पहिला, माझा व्यवसाय फक्त पैसे कमवतोय, की एखादं मोठं ध्येय पूर्ण करतोय? दुसरा, माझ्या टीमला मी काय करतो हे माहीत आहे, की मी हे का करतो हे माहीत आहे? आणि तिसरा, उद्या मी 1 महिना ऑफिसमध्ये नसलो तर माझा व्यवसाय चालेल की थांबेल? जर उत्तर नाही असेल तर
आजपासून प्रोडक्टपेक्षा लोकांमध्ये गुंतवणूक करा, लोकांपेक्षा व्यवस्थेत गुंतवणूक करा आणि व्यवस्थेपेक्षा ध्येयामध्ये गुंतवणूक करा. कारण महान उद्योग मोठ्या इमारतींनी तयार होत नाहीत, ते मोठ्या विचारांनी तयार होतात. आणि इतिहास किल्ले जिंकणाऱ्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहास मन जिंकणाऱ्या नेत्यांना लक्षात ठेवतो. धन्यवाद.